श्रीधरजी आणि आनंदजींशी आपण गप्पा मारतोय. या दोघांनाही त्यांच्या वडिलांचा, गदिमांचा, अण्णांचा सहवास मिळाला. पण आता मी अशा पाहुण्याला आमंत्रित करणार आहे ज्याला त्यांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला नाही, तरीही तो त्यांच्या खूपच जवळचा आहे. गदिमांच्या नातवाला मी आमंत्रित करतो, सुमित्राला. सुमित्रा, सगळ्यात आधी मला सांग की इतके मोठे, इतके श्रेष्ठ आजोबा तुझे आहेत, तर त्यांची पहिली आठवण किंवा आजोबांचं नाव घेतलं तर पहिली आठवण तुझ्या मनात काय आहे? तसं गदिमांना आयुष्य खूप कमी लाभलं. वयाच्या 98 वर्षीच ते गेले. त्यामुळे नातू म्हणून गदिमांचा असा मला एक 2.5 वर्षाचाच सहवास लाभला. त्यामुळे काही अंधुक्ष आठवणी मला त्यांच्या डेफिनेटली आहेत. गदिमा आमच्या पंचवटीच्या वरांड्यामध्ये एका निळ्या कोचावरती लिहायला बसायचे. तिथेच त्यांचं मॅक्झिमम लिखाण तिकडे झालंय. तर मी लहान असताना तिकडे त्यांच्याकडे जायचो, त्यांना बोटाल धरून उठवायचो आणि त्यांना माझा पप्पाचा तू उठ आणि समोर बस असं म्हणून त्यांना समोर बसायचो आणि स्वतः मी जाऊन त्यांच्या खुर्ची बसवायचो. तर ते म्हणत की मला माझ्या सिंहासनावर उठवणारा हा एकमेव माणूस आहे आणि हा माझं नाव पुढे चालेल. गदिमा कसे तुला सापडत गेले, कसं ओळखत गेला असताना? काय होतं, लहानपणापासूनच माडगुळकर हे नाव मला लागलेलं होतं. ते आपण कोणते वेगळे आहोत हे मला लोकांच्या रिएक्शन मधनं कळायचं. नाही, जेव्हा एखाद्या ठिकाणी जाताना तुझं नाव काय रे, जेव्हा मी सुमित्र श्रीधर माडगुळकर असं सांगायचो, त्या समोरच्या माणसाच्या तोंडावरची जी रिएक्शन असायची ती बघून आम्हाला वाटायचं की काहीतरी वेगळं आहे. डेफिनेटली आपले आजोबा खूप कोणतरी मोठे आहेत, पण तेव्हा कसं वय लहान होतं, कळत नव्हतं. पण पुढे पुढे जसा काळ जात चालला, त्यांच्या साहित्याचा अभ्यास होत गेला, तेव्हा आपल्या आजोबांनी किती मोठं कार्य करून ठेवलंय ह्याचा एक आम्हाला जाणीव झाली. म्हणजे प्रसिद्धी खूप जण मिळवतात, पण पु ल देशपांडेने एका ठिकाणी म्हटलंय की मनात जिथे पवित्र आणि सुंदर गोष्टी वास करतात तिकडे गदिमांचं स्थान आहे. तर अशा स्थानाला माझे आजोबा होते हे मला नंतर त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला कळलं. जस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर मराठी चित्रपटात 157 पटकथा त्यांनी लिहिल्या, हिंदीमध्ये 25 होत्या, 2000 पेक्षा जास्त मराठी गाणी, तर साहित्यामध्ये 30 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली. इतकं अफाट कार्य त्यांचं होतं. आणि सहवास जरी मला लाभला नाही तरी या त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातनं मला त्यांचं एक आजोबा म्हणून व्यक्तिमत्व आमच्या नातवंडापुढे डेफिनेटली उभं आहे. आणि असं आमची आशा की समजू की गदिमा हे आजही आमच्या बरोबर आहेत, त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या आठवणीतनं. प्रश्नच नाही, आपल्या सगळ्यांबरोबरच आहेत गदिमा, त्याबद्दल काहीच दुमत नाही. बरं, मला सांग की तू एक जी गदिमा.com ही साईट सुरू केली आहेस, तर एकतर आधी सुरुवातीला या साईट बद्दल सगळ्यांना जरा नीट समजावून सांगशील? हे साधारण 1998 साली गोष्ट आहे. हे माझं शिक्षण नुकतंच कम्प्लीट झालं होतं. त्याच्यानंतर संगणक क्षेत्राशी माझा संबंध आला. त्या मला असं लक्षात आलं की गदिमांचं साहित्य हे जर टिकून राहायला हवं असेल आणि ते पुढच्या पिढीपर्यंत जर जायला हवं असेल तर ते त्यांना त्यांच्या माध्यमात म्हणजे इंटरनेट आणि संगणक या माध्यमात त्यांना दिलं तर ते जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जास्त अप्रिशिएट होईल, जास्त पसरेल. म्हणून मी गदिमांचं साहित्य हे डिजिटल रूपात सादर करण्यासाठी गदिमा.com या साईटची निर्मिती केली. आणि याच गदिमांच्या जवळजवळ संपूर्ण साहित्याचं समावेश मी केला, संकलन केलं होतं. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळजवळ आज 8 वर्ष झाली साईटला. एक लाखो जगभरातून लाखो लोकांनी ह्याला व्हिजिट केली, अजूनही करतात आणि अख्ख्या जगातनं अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स या साईटला मिळतोय. पण मग अख्ख्या जगभरातनं म्हणतोयस तर साधारणपणे बाहेरनं आणि अर्थात भारतातनं, महाराष्ट्रातनं सुद्धा आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया तू सांगू शकशील? खूप 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 प्रतिक्रिया येतात. मला एक सांगायची आली तर एक मला ईमेल असा आला होता की इंग्लिश माध्यमामध्ये माझं शिक्षण झालंय, त्यामुळे मराठीतलं मी काय गमावलं हे मला हे आज तुझी साईट बघितल्यावर कळलं. तर काही जणांची अशा गंमतची प्रतिक्रिया होत्या की साईटवरची बालगीतं आम्ही ऐकली आणि आम्ही नवरा बायको चक्क नाचलो. इतक्या अजूनही लोकांच्या मनात गदिमांविषयी इतकं प्रेम आहे. आणि तुम्ही कल्पना करा की जिकडे मराठी ऐकू येत नाही अशा ठिकाणी तुम्ही भारतात असा, US मध्ये असा, कुठेही असा, तुम्हाला गदिमांचं गाणं ऐकू येणं, मराठी कानावर पडणं हे किती मोठं आहे. आणि त्यामुळे लोक इतकी खुश होतात की गदिमांचं साहित्य हे आपल्याला सहज आज उपलब्ध आहे. त्यामुळेच गदिमा आजही नवीन पिढीमध्ये आजही ते आहेत. मला वाटतं गदिमा असे एकमेव साहित्य असतील की रेडिओपासून ते आजचं लेटेस्ट टेक्नॉलॉजी ही इंटरनेट या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं साहित्य गेलेलं आहे. पण मला सांग की जी यंग जनरेशन आहे, जी तरुण लोकांमध्ये काय रिॲक्शन काय आहे त्यांचं साहित्य वाचून म्हणा किंवा काय? खूप आहे ना, म्हणजे ज्यांनी मराठी साहित्य वाचलेलं नाहीये अशा लोकांनी सुद्धा, आता ही इंटरनेटची गोष्ट झाली, ह्याच्यानंतर मी 2002 साली या गदिमा साईटचं गदिमा CD मध्ये रूपांतर केलं. म्हणजे ज्यांच्याकडे इंटरनेट नाहीये अशा लोकांसाठी हे गदिमांचं सगळं कलेक्शन हे एका CD मध्ये दिलंय. तर गदिमा साईट आणि CD विषयी थोडक्यात सांगायचं झालं तर गदिमा ह्याच्यावरती जवळजवळ गदिमांची 350 गाणी तुम्ही ऐकू शकता.
मी गदिमा वेबसाईट ही एक मल्टीमीडिया वेबसाईट बरं. आहे. यात ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्ट अशी 3 वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन आहेत. ऑडिओ सेक्शन म्हणलं तुम्ही बाबूजींच्या आवाजातलं संपूर्ण गीतरामायण तुम्ही ऐकू शकता. बरं. याशिवाय ओरिजिनल जे गीतरामायण होतं म्हणजे आकाशवाणीवरनं झालेलं ते तुम्ही ऐकू शकता. याशिवाय गदिमांच्या आवाजातलं मी कवी कसा झालो हे त्यांच्या आवाजातलं भाषण आहे, त्यांच्या आवाजातल्या कविता आहेत. गीत गोपाल, अनेक कवितांची भाषणं, त्यांची गाणी मराठी 350 जास्त गाणी ही सगळी त्या वेबसाईटमध्ये समावेश आहे. तसंच गदिमांच्या जीवनावरचा एक 40 मिनिटाचा लघुपट तिथे आहे. बर तसेच लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे या चित्रपटातील दृश्यही तुम्ही त्या वेबसाईटवरती बघू शकता. हे झालं ऑडिओ आणि व्हिडिओ सेक्शन. तसेच टेक्स्ट सेक्शन मध्ये त्यांची सगळी पुस्तके ई बुक या स्वरूपात आहेत. म्हणजे वाटेवरल्या सावला हे त्यांचं आत्मचरित्र, मंतरलेले दिवस, पुरिया गीतरामायण हे काव्य संग्रह. याशिवाय त्यांचे जे चित्रपट सूची संपूर्ण आणि साहित्यिक सूची ती आहे. आणि गदिमाने अनेक दिग्गजांबरोबर काम केलं होतं. तशा गदिमांच्या बरोबरच्या सगळ्यांची 200 छायाचित्र ही साईटवरती उपलब्ध आहेत. अरे वा, फारच छान. म्हणजे मला असं वाटतं कारण आजच्या जनरेशन करता हे जे तू काम केलेलं आहेस ते खरंच खूपच क्रिएटेबल आहे. फारच छान. मगासपासून आपण एक उल्लेख करतोय की 25 पेक्षा जास्त त्यांनी हिंदी चित्रपट पटकथा लिहिल्या, कथा लिहिल्या. पण मग मला एक सांगा की त्यांचं फक्त मराठीवरच प्रभुत्व होतं आणि मराठी लिहून मग ते ट्रान्सलेट वगैरे करायचं की कशा हिंदी लिहिताना कसं त्यांची काय पद्धत नाही होती? खरं हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो हे थोडंसं आश्चर्यकारक आहे, पण हिंदीवरही त्यांचं अतिशय उत्तम असं प्रभुत्व होतं. बरं. हिंदीच नव्हे तर गुजराती, कन्नडही ते बोलत असत. पंजाबी पंजाबी बोलत पंजाबी ते मराठी बाजूंनी मधलं त्यांचं character आपण character राजाराम पाहिलं. त्यांनी केलं. आणि मी त्यांची स्क्रिप्ट हिंदी आपण पाहिलेली आहे की दो आंखें बारा हात किंवा तुफान और दिया किंवा नवरंग संवादासकट ते हिंदीतून लिहून काढत असत. म्हणजे त्यांनी मराठीत लिहायचं आणि कोणीतरी ते ट्रान्सलेट करायचं हा प्रकार तिथं नव्हता. इतकं थोडंसं हिंदी त्यांचं संस्कृत प्रचूर असं, परंतु अतिशय उत्तम संवाद. इस छोटे से गांव में आपकी ये शानदार कला नहीं समा सकती. रेडियो पर सहनाई बजाने से आपकी कला सारे देश में फैल जाएगी. आपको शोहरत भी मिलेगी और रुपया भी. शेखर बाबू, कलाकार न नाम चाहता है न रुपया. पप्पा म्हणायचे की जसं माणसाची कुंडली असते ना तशी त्याच्या कलाकृतीची, साहित्यकृतीची सुद्धा स्वतःची अशी एक कुंडली असते.